गोपाळ, माधुरी, एवढंच कळलं काय झालं? मीच आहे. अगं माधुरी, लग्न झालंय माझं. तू इथं काय करते? कोणी आपल्याला असं बघितलं तर लय महागात पडेल. पडू दे, मी नाही घाबरत कोणाला. तू नाही घाबरत, मला घाबरावं लागते. तुला माहिती ना लाली किती डेंजर आहे ती. ते तू बघून घे. माझा तुझ्याशी काय संबंध? माझा तुझ्याशी, माझा तर माझ्या गोपाळशी संबंध आहे. इथं काय काम आहे तुझं? काहीच नाही, असंच तुला भेटायला आले. माझ्या दिलाने सांगितलं तू पण मला मिस करत असशील म्हणून आले. असं काय सुद्धा करत नाही मी. तू किती बी नाही म्हणलास ना तरी मला माहिती तुझं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच तू मला घ्यायला आलास ना. मला वाटलंच होतं याचा गैरसमज करून घेणार. उगाच माती खाल्ली आणि हिला घरी घेऊन आलो. देवा, माझ्या गोपाळवरचं संकट एवढं दूर केलंस बाबा. माझी काळजीच मिटवलीस. कसलं संकट आलं होतं भाऊजींवर? अगे ती माधुरी. ती माधुरी संकट आहे होय? अगे ती नाही ग, पण तिच्यामुळे आपल्या घरावर संकट आलं असतं. ती घरी परत आली नसती आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर समजाने येणार कारण माझ्या गोपाळवर ती खापड फोडलं असतं बघ. पण आता ती सुखरूप घरी आली आहे की नाही, माझी काळजीच मिटली बघा. काम करते की गप्पा मारते? अहो नाही हो, देवाचे आभार मानत होते माधुरी सुखरूप घरी आली आहे म्हणून. आली कुठली, आणली म्हणजे गोपाळ हे बराबर जमत नाही का बाई? कुणाचंच ऐकत नव्हती पोरगी, पण गोपाळच्या एका शब्दावर घरी यायला तयार झाली. कुणी काय बी म्हणा, हायच त्या दोघांमध्ये वेगळं नातं. कुणाला जुमाने ना पोरगी, पण गोपाळनं प्रेमानं समजवलं आणि एका पार यायला तयार झाली. बाई आता स्वतःच्या डोळ्यानं बघितलं आणि कानानं ऐकलंय. मग बाई की गोपाळने प्रेमाने समजवलं ना, तेव्हा जाऊन कुठे तिच्या डोक्यात शिरलं आणि ती घरी आली बघ. तसं माझा गोपाळ निर्मळ मनाचाच आहे, म्हणून तर समधी माणसं त्याच्यावर लगेचच विश्वास ठेवतात. मग लेख कोणाचा आहे? माझा पोरगा एक नंबर आहे. त्याला बरोबर जमतंय माणसाच्या काळजात कसा हात घालायचा, लोकांनी कसं मनवायचं. कुणी काय बी म्हणा, पण त्याचं बोलणं म्हणजे जादू आहे, जादू. हा, बोल ना गोपाळ. सांग ना. काय बोलू अगं माधुरी मी? सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, काही गोष्टी न बोलता समजून घ्यायच्या असतात. रा रे रा